भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, सापडला हरी दयाला साधनी, सापडला हरी दयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यांनाही मागुता जन्म घेणे विठ्ठल. गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. महायोगपीते तटे भीमदत्यं, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे. पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमन, पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमन, पाण्डुरङ्गाकरो
गोपालाने कसे साधुतारो भुतरे कलावद्नि जीवो धराथावतारम् कलाङ्काङ्क तेजोदिकामोदिवक्त्रम् कलानीशवदा पनोहदारदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो दानेश्वरा किती आहे अवकाश प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्वमान्य विश्वाधिकारी पैठण निवासी संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या हरिपाठ्य ग्रंथातील 19 क्रमांकाचा हा अभंग असून या अभंगामधून नाथबाबा तुम्हा मला देहाचा नाशवंत माना सांगून आत्मकल्याणाकरता हरीचं चिंतन करायला सांगतायत. विठ्ठल नैमित्तीकरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला. महाराज, या कलियुगामध्ये या वैज्ञानिक युगामध्ये जिथे लोकांचे परिवाराचे मित्रमंडळींचे जन्मदिवस जिथे पाठ आहेत, पण हिंदू धर्माला वारकरी संप्रदायाला अपेक्षित असलेल्या आपल्या आई वडिलांच्या मरणाची तिथी, मरणाचा काल, मरणाची वेळ ज्यावेळेस आपल्या आई वडिलांनी देह ठेवला त्यावेळेच पूजन ज्या घरामध्ये केलं जातं त्या दिवसाची आठवण ज्या घरामध्ये केली जाते अशा मुला मुलींची तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा घडो असं तुकोबराय या ठिकाणी म्हणतात. स्वर्गीय तुकाराम भोंग यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या मुलींनी आणि जावयाने या ठिकाणी त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम ठेवला. महाराज,
आपण म्हणतो की वंशाला दिवा पाहिजे, काय पाहिजे? वंशाला दिवा पाहिजे, पण ती नको महाराज. पण ते सुद्धा काही कमी नसते. मुलाचं कर्तव्य सुद्धा मुलगी पार पाडू शकते. या ठिकाणी या उदाहरणातून दिसतंय महाराज. आज या ठिकाणी या कुटुंबानं या अण्णांच्या वर्षश्राद्ध निमित्त हा कार्यक्रम ठेवलाय. आज या ठिकाणी गायनाची सुंदर साथ करणारी उपस्थित हरिभक्त परायण भोंडवे महाराज असतील त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करते की ते या ठिकाणी उपस्थित झाले असते. त्याचबरोबर दुसरे गायनाचार्य असतील नाना महाराज असेल त्यांच्याही मनापासून आभार व्यक्त करते. त्याचबरोबर दुसरे गायनाचार्य अजय महाराज असतील त्यांच्याही मनापासून आभार व्यक्त करते. त्याचबरोबर मृदंगाची सुंदर साथ करणारे उपस्थित हरिभक्त परायण हर्षवर्धन महाराज त्यांच्याही मनापासून आभार व्यक्त करते. आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं जे चित्रीकरण करण्यासाठी आलेले आहेत असे आमचे सोमनाथ दादा त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते की ते या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आवर्जून राहिले. त्याचबरोबर हार्मोनियमवर सुंदर साथ करणारे माझेच वडील असतील हरिभक्त परायण रामदास महाराज बनकर ते या ठिकाणी उपस्थित त्यांच्या चरणावर साष्टांग नमन करते. आणि या ठिकाणी सुंदर साऊंड सिस्टीमची साथ देणारे आमचे भरत बापू काका असतील त्यांच्याही मनापासून आभार व्यक्त करते. सर्वच महिला वर्ग असतील पुरुष वर्ग असतील तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग नमन करून माझ्या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल महाराज तुमचा आमचा जन्म झालाय. आम्ही सर्वजण जन्म मरणाच्या अधीन आहेत. जन्म झालाय तर मृत्यू हा अटळ आहे. जन्म झालाय तर मृत्यू हा अटळ आहे. पण आपला जन्म कसा झाला हे शरीर कसं बनलं तर याचं सुंदर वर्णन कबीरदासजी करतात. कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए चदरिया चदरिया झीली रे लागतो. महाराज हे शरीर फक्त अष्टचक्रांनीच नाही दिलं तर अजून काय दिलंय? दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन डोळे मुख बोलाया वचन आजने सुदोड हात पाय कान
पाय कान डोळे मुख हे सर्व त्या भगवंतानं तुम्हाला मला साबूत दिले महाराज. एवढं सुंदर नरदेह तुम्हाला मला प्राप्त झालाय, पण या देहाचं मूळ आणि महत्व मात्र तुम्हाला मला कळत नाही. हेच सांगण्यासाठी नाथ बाबा तुम्हाला मला उपदेश करतात. महाराज अनेकांना देह मिळाला पण कळाला नाही. एक वर्ग असा आहे की त्यांना हा देह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. असे कोण आहे तर पशु पक्ष्यांना हा देह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. दुसरा वर्ग म्हणजे तुम्हाला मला हा देह मिळाला पण कळाला नाही. कळाला असं तर दारू पिला नसता, गोवा गुटखा खाल्ला किंवा भावाभावाने शेतीवरून भांडणं केली नसती, कळली असेल ह्या गोष्टी केल्या नसत्या महाराज. साधू संतांना हा देहाचं महत्व कळालं, मिळालंही आणि कळालंही असे आहेत साधू संत. आणि चौथा वर्ग म्हणजे असा आहे की त्यांना हा देह मिळाला नाही पण कळाला. असे कोण आहेत स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मा. महाराज तुमचं आमचं एवढं भाग्य नाही तर परम भाग्य, एवढं भाग्य देवाचंही नाही पशु पक्ष्यांचं सुद्धा नाही. तुम्ही आम्हाला अमर आणि कहे ज्ञान नाही होते नाही होते आणि कहे ज्ञान नाही होते नाही होते आणि ज्ञान नाही होते आणि कहे ज्ञान नाही होते. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे देही देवाचे भजन. महाराज नरदेहातच आल्यावर आपल्याला भगवंताचं भजन करता येतं महाराज. एवढं भाग्य देवाचं नाही आणि पशु पक्ष्यांचं सुद्धा नाही. आणि हा नरदेह मिळाल्यानंतर आपल्या पूर्वजन्मातील पाप पुण्यानुसार आणि संचित प्रारब्धानुसार जीवनातील सुख दुःख हे ठरलेले असतात. बघा काहींना हात नसतात, काहींना पाय नसतात. कशामुळं केले कर्म झाले त्याचे भोग आले, उपजले मेले ऐसे किती असे कितीतरी आले कितीतरी गेले. पण ज्याने जे कर्म केले तेच त्याला भोगावं. जैसी करणी वैसी भरणी हे जगाचं सारे महाराज. काय ज्याने जे कर्म केले तेच त्याला भोगावं लागतं. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वार, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वार, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर.
काही कर्म उरतं तेवढ्यात आपला कालावधी हा संपलेला असतो आणि ते भोगण्याकरता तुम्हा मला या देहाला यावं. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग कर्मणी म्हणजे कर्मफळाची आशा इच्छा न ठेवता अनासक्त भावनेला माणसाने नियत कर्म करत राहिलं पाहिजे. त्याचबरोबर भगवंताचं नामस्मरणही केलं पाहिजे. पण महाराज आपण सर्वजण काय करतो आयुष्यभर संसार आणि संसारच करत बसतो, संसारात गुंतून जातो महाराज. पण शेवटी असं वाटतं की अरे शेवटच्या काळात शेवटच्या वेळी आपण आनंदाने जाऊ, समाधानाने जाऊ, शांतीने जाऊ, अशी आपण आत्मकल्याण करणारी कोणतीच गोष्ट केली नाही. आणि एकदा का म्हातारपण झालं, एकदा का वय निघून गेलं की आपल्या देहाची अवस्था कशी होते हे नाथ बाबा भंगाच्या प्रथम चरणात सांगतात.
फुलातील सुगंध निघून गेला, ते सुकलं तर आपण त्याला काय करतो, लांब फेकून देतो. एखाद्या फुलात जोपर्यंत सुगंध आहे, ते टवटवीत आहे, तोपर्यंत आपण महिला वर्ग त्या फुलाला काय करतो, डोक्यात मारतो. बरोबर बोलत चला महिला, काय करतो आपण, डोक्यात मारतो. आणि ते का फुल एकदा सुकलं, त्यातील सुगंध निघून जातो, तेव्हा आपण ते फुल कुठं काढून काय करतो, फेकून देतो. तसं डोक्याला ठेवतो, काढून फेकून देतो. किंवा बघा, आपण देवाला फुलं वाहतो, ती कशी असतात, ताजी टवटवीत सुगंधित फुलं असतात. ती ताजी फुलं, ती सुगंधित फुलं जोपर्यंत देवाच्या चरणाजवळ आहेत तोपर्यंत ती व्यवस्थित असतात. पण एकदा का ती फुलं सुकली, त्यातला सुगंध निघून गेला की ती फुलं कुठं टाकून देतात, कचऱ्यात टाकून देतात. देवाला सुद्धा सुकलेलं फुल आवडत नाही महाराज. मग आपण म्हातारपणी केलेली सेवा ही भगवंताला कशी आवडेल. पण तुमच्या आमच्या सारख्या लोकांचा असा गोड गैरसमज आहे की अरे भक्ती आणि परमार्थ करण्यात आपलं तरुणपण कशाला वायाला घालवायचं. ग्रंथ वाचण्यासाठी आहे की म्हातारपण. पण महाराज याच्यासाठी माझे माऊली सुंदर उदाहरण देतात. जाडीली गोळे जाडी तयान फळे देवी बोंडी, झाला अग्नी तरी राखोंडी जाळीला काही. महाराज एखादं तिळाचं झाड आहे, त्या तिळाच्या झाडाला एकदा झाडलं, त्यातले सगळे तीळ बाहेर निघले आणि ते झाड परत झाडलं तर त्यातून एकही तीळ बाहेर येत नाही. किंवा तेच तिळाचे झाड अग्नीत जाळलं, त्याची राख होते आणि ती राख परत दुसऱ्या कोणत्याच पदार्थाला जाळू शकत नाही, कारण त्याची क्षमता ही पूर्णपणे संपलेली असते. अगदी त्याचप्रमाणे तुम्ही आम्ही जर तरुणपणात आपली बुद्धी, आपली शक्ती ही जर फक्त संसारासाठी आणि विषय भोगांसाठीच घालवली तर म्हातारपणात शक्तीच कुठून उरणार. आणि शक्तीच नसेल तर भगवंताची भक्ती कशी करता येईल महाराज. बघा, उतार वयात प्रत्येक मनुष्य प्राणीची स्मरण शक्ती ही कमी झालेली असते. 15 मिनिटं जरी आपण मांडी घालून बसलो तरी आपले हात पाय दुखायला लागतात. बरोबर ना. आणि म्हातारपणात जर आपण नामस्मरण नाही केलं, किती वाचन केलं, किती पाठपाठांतर केलं तरी ते वेळेला आठवत नाही. आणि जर वेळेला आठवलं तर वेळेला आठवलं नाही तर त्याचा काही उपयोग नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अनंतकाले मामेव स्मरण भुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावं याति नास्यत्र संशय. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो कोणी अंतकाळी माझं नामस्मरण करीत देह त्याग करील, त्याला माझी जगती प्राप्त होईल, यात तीळ मात्र शंका नाही. पण मुखामध्ये अंतकाळी नामस्मरण येणं सोपं नाही. त्याच्यासाठी सुद्धा आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण करावं लागतं. आणि मरणाच्या वेळी ज्या गोष्टीची, ज्या पदार्थाची आठवण आपल्याला होते त्याच गतीला आपण प्राप्त होतो. मरणी जया जे आठवे तीच गती ते पावे. मरणाच्या वेळी ज्या गोष्टीची, ज्या पदार्थाची आपल्याला आठवण होती त्याच पदार्थाच्या, त्याच गोष्टीच्या गतीला आपण प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल. मरणाच्या वेळी ज्या गोष्टीची, ज्या पदार्थाची आठवण आपल्याला होते त्याच गोष्टीच्या, पदार्थाच्या गतीला आपण प्राप्त होतो. आणि अंतःकाळामध्ये फक्त 3 गोष्टींमुळे मनुष्याला पुन्हा जन्माला यावं लागतं. त्या 3 गोष्टी कोणत्या तर पहिली म्हणजे पाप, दुसरी म्हणजे कर्म आणि तिसरी म्हणजे वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासनेमुळे मनुष्याला पुन्हा जन्माला कसं यावं लागतं महाराज. तर याच्यासाठी भागवतामध्ये गडभरत राजाचं सुंदर उदाहरण आले. गडभरत राजाचं ऐश्वर्य किती होतं महाराज. 18 वनस्पती फळे फुले ओळती भावे त्या पोखरी मिळली गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया व राज्य राणी. महाराज कुलवान स्त्रिया होत्या, राण्या होत्या. बघा, राजाने आपल्या आत्मकल्याणाकरता राज्याचा त्याग केला, जंगलाचा रस्ता धरला, पर्णकुटीत राहू लागला, अखंड भगवंताचं नामस्मरण करू लागला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हरे
गेला. पाणी पिऊ लागला. एक ओंधळ घेतली ती पेली, दुसरी घेतली ती सुद्धा प्याली. पण बघा योगायोग, ज्या ठिकाणी जडभरत राजा पाणी पित होता त्याच्या वरच्या साईडला एक गर्भपोटात असलेली हरणी पाणी पित होती. त्याच वेळी एका वाघानं डरकाळी मारली. डरकाळी मारल्याबरोबर ती हरणी त्या ठिकाणी घाबरली आणि घाबरल्याबरोबर आपला गर्भ त्या हरणीने पाण्यात सोडला. आता तो गर्भ वाहत वाहत जडभरत राजाच्या हातात येऊन पोचला. राजानं त्या हरणाला पाहिलं. राजाला दया आली. राजानं त्या हरणाला घेतलं, आपल्या पर्णकुटीत नेलं. महाराज त्या हरणाला राजा पाणी पाजू लागला, खाऊ घालू लागला. त्या राजाचं चिंतन हळूहळू कमी होऊ लागलं. महाराज तुम्हाला सत्य गोष्ट सांगते महाराज, ज्या गोष्टीवर आपण प्रमाणापेक्षा जास्त प्रेम करतो, ज्या गोष्टीवर आपण प्रमाणापेक्षा जास्त प्रेम करतो, तीच गोष्ट आपल्याला एक ना एक दिवस गोत्यात आणते महाराज. ही सत्य गोष्ट आहे महाराज. तसं जडभरत राजाचं चिंतन हळूहळू कमी होऊ लागलं. एक दिवस ते हरिण मोठं झालं. त्याला आपला कळप दिसला आणि त्या कळपात ते हरिण निघून गेलं. त्यावेळी राजाचं मरण काळ जवळ आला होता. राजा हरणाची चिंता करू लागला. अरे हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल हे म्हणता म्हणता तो आपलंच कसं होईल हे विसरून गेला महाराज. त्यावेळी जडभरत राजाचा मरण काळ जवळ आला होता. पण म्हणतात ना अंतमती सो गती, राजाला मरणाच्या वेळी हरणाचं ध्यान झालं. परिणाम जडभरत राजाला हरणाच्या गर्भाला जावं लागलं. हरणाच्या गर्भाला जडभरत राजाला जावं लागलं. महाराज तुमचं आमचं सुद्धा असंच आहे. अरे मी गेल्यानंतर माझ्या घराचं कसं होईल, मुलाबाळांचं कसं होईल. आपण भगवंताचं चिंतन करायचं तर आपण चिंता करत बसतो आणि चिंता ही कसली असते महाराज. तर मुलगा लग्नाच्या वयात आला, मुलाच्या लग्नाची चिंता महाराज. मुलाला कशी नवरी भेटेल, कशी नाही भेटणार. आता तर परिस्थिती खूप अवघड आहे महाराज. काही ऐकायला मिळते महाराज सोशल मीडियावर. लग्नासाठी मुलगी चांगली भेटती नाही भेटती अवघड आहे महाराज. त्याची चिंता. इकडून तिकडून लग्न झालं, चांगली मुलगी भेटली, परत मुलगा होण्याची चिंता. इकडून तिकडून पहिली मुलगी झाली तर मुलगा होण्याची सुद्धा चिंता. मुलगा झाला त्याच्या दुखण्या बाण्याची चिंता, त्याच्या शिक्षणाची चिंता. शिक्षण झालं महाराज, चांगल्या कॉलेजमध्ये त्याला शिक्षण भेटलं, नंतर त्याच्या नोकरीची चिंता. इकडून तिकडून नोकरी भेटली त्याला छोकरीची चिंता. हे की नाही, कशाची चिंता करतोय महाराज. इकडून तिकडून छोकरी भेटली, लग्न झालं, परत त्यांच्या नातवंडांची चिंता. नातवंड ही मोठी झाली, शिक्षण झालं, मोठी झाली. आता माझा मुलगा मला सांभाळेल का नाही याची चिंता. महाराज आयुष्यभर चिंता करत करत तो एक दिवस मरतो, पण त्याची चिंता काही संपत नाही. चिंता ही खूप घातक आहे महाराज. चिता चिंता समाप्रोक्ता बिंदू मात्र विशेषता, सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. चिता आणि चिंता समान आहेत महाराज, सारखे शब्द आहे, फक्त टिंबाचा फरक आहे. चिता काय करते तर मेलेल्या माणसाला जाते आणि चिंता जिवंत माणसाला जाळण्याचं काम करते महाराज. म्हणून माणसाने चिंता करायची नाही. माणसाने काय केलं पाहिजे, आवडीने त्या भगवंताचं भजन केलं पाहिजे. आवडीने जर भजन केलं तर त्या भगवंताला सध्या आपली चिंता तुझी चिंता त्यासी सर्व आहे
त्याला सुद्धा आपली चिंता असते. आता तुम्ही म्हणताय महाराज संसार सोडून भगवंताचं नामस्मरण करायचं का? काय करायचं? नामस्मरण कसं संसार सोडून करायचं का? नाही महाराज. तर संसारी असावे असोनी नसावे भजन करावे गोविंदाचे. संसारातच राहून त्या भगवंताचं भजन करायचे महाराज. जरा बरं तर राजानं संसार सोडून भगवंताचं नामस्मरण केलं पण त्याला देव भेटला नाही, मोक्ष प्राप्त झाला नाही. पण माझे संत तुकोबाराय असतील किंवा संत सावता महाराज असतील, त्यांनी संसारात राहूनच निष्ठे, बघा सावता महाराजांनी संसारात राहून निष्ठेने शेती करत भगवंताचं भजन केलं. महाराज सावता महाराजांना माहित होतं भगवान सर्वत्र आहे, विठ्ठल जळी स्थळी भरला गीता ठाव नाही उरला. भगवान महाराज संत सावता महाराजांनी भगवंताला कुठं पाहिलं तर कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई अवघे विठाई माझी, अवघे विठाई माझी, अवघे विठाई माझी. दिसायचा म्हणून तर माझा पंढरीशी पांडुरंग परमात्मा आजही सावता महाराजांना भेटायला आरणला येतो. का कशामुळं? तर सावता महाराज कामामध्ये काम करायचे. काय करायचे? भगवंताचं भजन करायचे. कामामध्ये काम काही म्हणा महाराज, तुम्ही आम्ही सुद्धा संसारात आहे. संसारात आपल्याला अनेक काम आहे, पण त्या कामामध्ये एक काम करा. काय काम करा? तर भगवंताचं भजन करा. आणि नाथ बाबा म्हणता हरी बोला, गाता हरी बोला, खाता सर्व कार्य करिता हरी बोला. तुम्ही कोणतंही काम करत असताना भगवंताचं भजन करा. हसताय, खेळताय, भांडताय, कांडताय, जी काही गोष्ट करताय ती करत असताना काय करायचं? भगवंताचं भजन करायचंय. कारण आपल्याला मृत्यू कधी येईल हे सांगता येत. काही जण महाराज हसता सुद्धा मिलेत महाराज, काही भांडता सुद्धा मिलेत. म्हणून कधी आपलं मरण येईल हे सांगता येत नाही. मनुष्याचं जीवन हे घड्याळासारखं आहे महाराज. कशासारखं? घड्याळातील काट्यांप्रमाणे. कारण बघा घड्याळातील तास काटा आहे, काहींचं जीवन हे घड्याळातील तास काट्याप्रमाणे असतं, जे की आपल्या जीवनाचं यथार्थ प्रेरणा पूर्ण करत असतं. काहींचं जीवन हे मिनिट काट्याप्रमाणे असतं, जे की काही अल्पायुषी ठरतं. आणि काहींचं जीवन हे सेकंद काट्याप्रमाणे असतं, जे की अत्यंत अल्पायुषी ठरतं. माणसाचं कधी मरेल हे सांगता येईल. अल्पायुष्य मानवते बालक पिडारो
महाराज. काही आयुष्य हे दुखण्या वाहण्यात जातं, काही जीवन हे मस्ती करण्यात जातं. महाराज कधी आपला मृत्यू येईल सांगता येत नाही, हे फक्त कुणाला माहिती, काळाला माहितीये. म्हणून नाथ बाबा भंगाच्या स्वतः डॉक्टरने इंजेक्शन घेतली असती महाराज. मग स्वतःचा मुलगा जरी किती मोठा डॉक्टर असला तरी त्याचा काही उपयोग नाही. एक जण म्हणला महाराज माझ्याकडे 1200 कोटीची प्रॉपर्टी, मग काय करशील, या मला विकत घेईल. महाराज इथं रावणाची अख्खी नगरी सोन्याची, सोनियाची पुरी, समुद्राचा वेढा, समुद्र गाडा राक्षसांचा, पाषाण परिस भूमी जांबुनंदा, अख्खी नगरी सोन्याची महाराज. 80 सहस्र सुंदर कामिन्यांच्या 1000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू महाराज. इलेक्शन लो भरायला असं तर पडला मस्त महाराज. रावणाच्या प्रधानानं जांभळी दिली तर यमाची सुद्धा दात खिळी बसत होती, तरी सुद्धा रावण यमाला विकत घेऊ शकला. यमाला सुद्धा जावं लागलं महाराज. एवढंच नाही तर महाराज ज्याने तुम्हाला जन्म दिला त्या देवाला सुद्धा, ज्याने अवतार घेतला त्या देवाला सुद्धा जावं लागलं. इथे उर नाही आले अवतार. महाराज या ठिकाणी देवाने हे सृष्टी सांभाळण्याकरता जन्म घेतला, त्या देवाला सुद्धा जावं लागतं. तर तुमची आमची काय कथा महाराज. एक अलेक्झांडर नावाचा शूरवीर राजा होऊन गेला, आपण त्याला सिकंदर या नावानं ओळखतो. सिकंदर नावाचा शूरवीर राजा होऊन गेला महाराज. त्याने आयुष्यात एवढा पैसा कमावला, एवढी श्रीमंती कमावली, त्याने जेवढी युद्ध केली त्यातले काही युद्धात तो हरला नाही, पण त्याला काळासमोर मात्र हरावं लागलं. तरुणपणातच त्या राजाला जीवघेण्या रोगानं ग्रासलं आणि त्या रोगातच तो मरण पावला. पण त्या सिकंदर नावाच्या राजानं मरता मरता आपल्या प्रधानाकडे 3 इच्छा व्यक्त केल्या आणि त्या 3 इच्छांमधून जगाला खूप मोठा
संदेश दिला गेला महाराज. त्यातल्या 3 इच्छा कोणत्या होत्या तर पहिली इच्छा अशी होती महाराज की ज्या डॉक्टरांनी माझ्या रोगावर इलाज केला, काय ज्या डॉक्टरांनी माझ्या रोगावर इलाज केला त्याच डॉक्टरांनी माझ्या शवपेटीला खांदा द्यावा, जेणेकरून लोकांना कळलं पाहिजे की अरे या जगात किती तज्ञ आले, कितीही प्रगती झाली तरी डॉक्टर सुद्धा आपलं मरण थांबवू शकत नाही. दुसरी इच्छा अशी होती की मी आजवर मिळवलेली जेवढी काही संपत्ती आहे ती संपत्ती माझी अंत्ययात्रा जे ठिकाणी निघेल त्या ठिकाणी ती पसरून द्यावी. काय जे माणिक असेल, मोती असेल, त्या सर्वांच्या राशी ज्या ठिकाणी माझी अंत्ययात्रा निघेल त्या रस्त्यात त्या पसरून द्यावे, जेणेकरून लोकांना कळलं पाहिजे आयुष्यात किती पैसा कमवला, किती श्रीमंती कमवली तरी पैसा सुद्धा आपलं मरण थांबवू शकत नाही. आणि तिसरी इच्छा अशी होती महाराज की ज्या शवपेटीतून मला घेऊन जातील त्या शवपेटीच्या बाहेर माझे दोन्ही हात लावून कोळून द्यावे, जेणेकरून लोकांना कळलं पाहिजे की अरे कितीही पैसा कमवला, किती श्रीमंती कमवली तरी आपल्याला एक ना एक दिवस हा तोपर्यंत त्या घराचा काय करायचा आहे, उपयोग करून घ्यायचा. काय उपयोग करायचा आहे तर त्या भगवंताचं नामस्मरण करायचंय महाराज. कारण हा देह कधी ना कधी जाणार आहे, हाच अनुताप घेऊन माणसानं सावध झालं पाहिजे.
करायचे महाराज आयुष्यात बघा आपल्याला एकदा सावधानतेचा इशारा येतो कधी तो आता सावधान समयो महाराज लग्नाच्या वेळी ब्राह्मण काका सुद्धा आपल्याला सावध करत असतात सगळं कळत असते पण वळत नाही महाराज बघा उद्यापासून तुझ्या जीवनात आणा सुरू होणार आहे आणा काय किराणा संपला आणा डाळ संपली आणा साखर संपली आणा एकदा आणा मागे लागलं की कधी तो भगवंतापासून काना होऊन जातो त्याची त्यालाही लक्षात येत नाही महाराज बघा त्यामुळं साधू संत तुम्हाला आम्हाला वेळोवेळी सावध करत असतात आपण सुद्धा सावध होतो महाराज पण आपल्याला आडवं येतं ते आपलं मन इतकं विचित्र आहे महाराज एक तर ते चांगल्या गोष्टीकडे जात नाही एक मन म्हणतं अरे कीर्तनाला जाऊ काय म्हणतं एक मन म्हणतं चला कीर्तनाला जाऊ एक मन म्हणतं अरे कीर्तनाला जाऊ कोणाचं भलं झालंय एक मन म्हणतं अरे कीर्तनाला जायचं नसेल तर जाऊ नको आपण जरा लांब जाऊन बसू कीर्तन झालं की जेवण करून एखादी चांगली चप्पल दिसली की घरी घेऊन जाऊ बरोबर आहे का नाही हे असं मन आहे महाराज अजून मन किती विचित्र आहे मन से बड़ा बेरूपी न कोई पल पल रचता स्वांग निराले माया ममता में उलझा रहे जो पड़ जाए जो मन के पाले मन के बहकावे में ना मन के बहकावे में ना मन राह भुलाए ब्रह्म में डाले तो इस मन का दास न इस मन को अपना दास बना ले तो इस मन का दास न बने इस मन को हरि का दास बना ले महाराज मन हे प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाक्षणाला आपलं रूप बदलत असतं रंग बदलत असतं वेश बदलत असतं मन हे आपल्याला मायेमध्ये ममतेमध्ये गुंतून टाकतं आणि एकदा का माये ममतेमध्ये गुंतलो की आपल्या ध्येयापासून त्या भगवंतापासून आपल्याला ते भ्रमित करत असतं महाराज म्हणून अशा मनाच्या अधीन जायचं नाही आपण ते मनाचे दास नाही तर मन आपलं दास झालं पाहिजे आणि मन ज्यावेळेस दास होतं त्यावेळेस सर्व इंद्रिय आपल्या हातात असतात आणि जसं मन म्हणेल तसं इंद्रिय चालत असतात म्हणून मनाला आधी काय करायचंय बोध करायचंय मनाला पवित्र करायचंय आणि ज्यावेळेस मन पवित्र असेल चित्त निर्मळ असेल त्यावेळेस तो भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये वास करत तसं तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येवने गोपाल राय 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 ज्यावेळेस भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये वास करतो त्यावेळेस आपल्याला कळतं की अरे या संसार क्षेत्रात कितीही कमवलं कितीही मिळवलं तरी आपल्या नशिबाला शेवटी लाकडच आहे काय लाकडच आहे पहिले लकडी बाद में लकडी देई का तमाशा लकडी का बघा जन्म झाला पाळणा बोलो चला महाराज जन्म झाला पाळणा लाकडाचा थोडा चालायला लागला पांगुळ गडा लाकडाचा थोडा खेळायला लागला मोठा झाला खेळायला लागला विटी दांडू बॅटबॉल लाकडाचा लग्नात मंडप दिला तो सुद्धा लाकडाचा लग्नात त्याच्या उभारायला ते पाठ भोवळ सुद्धा लाकडाचं शेतात नांगरायला गेली नांगर सुद्धा आता लोखंडाचा आला तो विषय वेगळा महाराज म्हातारा झाला हातात काठी आली ती सुद्धा लाकडाची देह ठेवला ती काठी सुद्धा लाकडाच्याने शेवटी जाळला तोही लाकडातून म्हणून संसार क्षेत्रात कितीही कमवलं कितीही मिळवलं तरी आपल्यासोबत काहीच येत नाही आपल्यासोबत येतं ते फक्त आपलं कर्म आणि भगवंताचं नाव म्हणून आपल्या आत्मकल्याणाकरता त्या भगवंताचं नामस्मरण आपण करायचंय म्हणून सगळ्यांनी 2 मिनिटं हात वरती करा आणि त्या भगवंताचं भजन करा सर्वांनी हात वरती घ्या ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी सर्वांनी हात वरती घ्या घेतले सर्वांनी मागली मंडळी राहिले ना सगळे पुरुषवर विठोपाद होमाई महिला विठोपाद
जन्माला आल्यानंतर त्या भगवंताचं आपण भजन केलं पाहिजे. आत्मकल्याण करणारी कोणती तरी गोष्ट आपण आयुष्यात केली पाहिजे. कारण आपल्या सोबत येतं ते आपलं फक्त कर्म, भगवंताचं नामस्मरण. आणि भगवंताचं नामस्मरण करण्याआधी पहिली गोष्ट म्हणजे आपल्या आई वडिलांची सेवा करायची महाराज. कारण त्या आई वडिलांनी आपल्याला हा जन्म दिलाय. आपल्याला हा जन्म दिला नसता तर आपल्याला सुंदर जग पाहायला मिळालं नसतं, त्या भगवंताचं नामस्मरण करता आलं नसतं, परमार्थ करता आला नसता. महाराज आपण कितीही जन्म घेतले तरी आपल्या आई वडिलांच्या उपकारातून आपली उतराई होऊ शकत नाही महाराज. बघा, जसं बैलगाडीला 2 चाक महत्वाचे असतात. बैलगाडीचं एक जरी चाक गळालं तरी ती गाडी काय होते, कोलमडते महाराज. अगदी त्याचप्रमाणे आपला संसार म्हणजे आपलं बैलगाडी म्हणजे आपला संसार महाराज. आणि बैलगाडीची 2 चाकं म्हणजे आपली आई आणि वडील. म्हणून आपल्या जीवनामध्ये आई आणि वडील हे दोघंही महत्वाचे आहेत. आई नसेल तरी महाराज संसार कोलमडतो आणि वडील जरी नसले तरी संसार हा उद्ध्वस्त होतो महाराज. व्यवस्थित सुरळीत चालत नाही महाराज. त्याच्यामुळं आई आणि वडील हे दोघंही खूप महत्वाचे. आई आपल्याला जीवनदान देते तर वडील हे आपल्याला इंटरनेटच्या जगामध्ये जगायचं कसं हे शिकवणारे आपले वडील असतात महाराज. आई महत्वाची असते, वडील महत्वाचे असतात. अनेकांनी फक्त आईवरच गीत रचना केल्यात, अनेक कथा कादंबऱ्यांमध्ये आईचंच वर्णन केलंय महाराज. पण बघा, वडील काही कमी नसतो महाराज. वडील कमी नसतो. प्रेमातली सर्वात शेवटची व्याख्या म्हणजे प्राणार्पण महाराज. प्राण त्यागणं ही प्रेमातली सर्वात शेवटची व्याख्या आहे. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले, म्हणून माझा पुत्र वनवासाला निघाला म्हणून रडून रडून मोकळी होणारी कौशल्य माता मात्र आपल्याला माहिती आहे. पण माझा राम वनवासाला गेला, माझ्या जीवनाचा माझ्या जगण्याचा आधार संपला म्हणून जागच्या जागी राम 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 म्हणत ज्याने प्राण सोडले ना, तेव्हा मात्र दशरथ नावाचा बाप असतो महाराज. अहो, माझ्या मुलाला कंस मामा मारेल, माझ्या मुलाला कंस मामा मारेल म्हणून रडणारी देवकी माता मात्र आपल्याला माहिती आहे. पण आपल्या प्राणाची पर्वा न करता यमुनेला आलेल्या महापुरातून आपल्या पुत्राला नंद घरी म्हणजे गोकुळात सुखरूप नेण्यासाठी ज्याने कार्य केलं असा तो वसुदेव, त्या वसुदेवाला मात्र आपण विसरता कामा नाही महाराज. बाप हा फणसासारखा असतो. फणसाला बाहेरून काटे असतात म्हणून आपण त्याच्या जवळच कधी गेलो नाही तर फणसामध्ये असणारे जे मऊ मुलायम गरे असतात ते आपल्याला कधीच खायला मिळणार नाहीत. म्हणून त्याचप्रमाणे आपल्या वडिलांचे बाह्य अंगाने दिसणारे क्रोधाचे काटे जर आपण पाहिले आणि आपण वडिलांच्या कधी जवळ गेलोच नाही तर वडिलांच्या सुद्धा हृदयामध्ये अंतःकरणामध्ये जो मऊ मुलायम मायेचा झरा असतो ना, ते आपल्याला कधीच पाहायला मिळणार नाही महाराज. वडिलांचं प्रेम हे कसं असतं महाराज. महाराज बघा, अहो आनंदाच्या क्षणी आपल्या आईला पुढे जो उभा करतो, पण दुःखाची काळ रात्र आली तर स्वतः ढाल बनवून पुढे उभा ठाकत असतो तो माझा बाप असतो महाराज. घरनावाच्या पंढरीमध्ये दुःखाच्या विटेवर उभा राहणारा तो बाप असतो. आपल्याला वाटतं आपली आई आपल्यासाठी रडते, बाप कधी रडत नाही. पण महाराज त्याला माहित असतं मी जर रडलो तर माझा कुटुंब खचेल म्हणून आपली दुःख मनामध्ये लपून ठेवणारा देव माणूस म्हणजे आपला बाप असतो महाराज. बापाचं प्रेम हे समजायला उमगायला खूप अवघड असतं. पुरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, स्वतःमंदी हसू जरी कणा वाकला. गडीभर तो थांब जरा ऐक त्याची बापर, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. महाराज आपला बाप आपल्यासाठी खूप कष्ट करत असतो महाराज. पण त्या बापाचं प्रेम समजायला आपल्याला खूप अवघड असतं. बघा, एखादी सासरवाशी मुलगी असेल, तिला आपला बाप भेटायला गेला तर पिशवी भरून घेऊन जातो महाराज. हे बापाचं प्रेम असतं महाराज. आपले आई वडील जोपर्यंत माहेरात आहे तोपर्यंत आपल्याला त्यांचा आधार असतो. भाऊही आपला आधार असतो महाराज. आपण जर आपल्या भावासोबत योग्य वागलं, आपण त्याच्या बायकोसोबत योग्य वागलं तर आपल्याला सुद्धा आपला भाऊ कधी कमी पडू देत नाही. पण आई वडील आपण
कितीही चुका केल्या तरी आई वडीलच आपल्याला समजून घेतात महाराज. आपल्या आई वडिलांसोबत आपली भांडणं झाली तर आपल्या आई वडिलांची आपण क्षमा मागायची महाराज. घर म्हणलं की भांड्याला भांड लागतं, पण भांडणं झाल्यानंतर आपण आई वडिलांकडे गेलं पाहिजे, आपण त्यांची माफी मागितली पाहिजे. कारण लेकरांना कितीही चुका केल्या तरी त्या चुका पदरात घेत ते फक्त आपली आई आणि वडील. जगात फक्त आई वडीलच असे आहेत महाराज. त्याच्यामुळे आपल्या आई वडिलांची सेवा करा महाराज. आणि आई वडिलांची सेवा करता करता आपली जी नियमित कर्म आहेत ती करत करत त्या भगवंताचं नामस्मरण करा. आणि ज्याने त्या भगवंताचं नामस्मरण केलं त्याला तो भगवंत नक्कीच भेटतो. हे नाथबाबा अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतो. नाही बोल सापडला तया अरे तया साधने सापडला हरे तयाला साधने सापडला हरे दयाला साधने सापडला हरे दयाला साधने सापडला हरे दयाला सापडला हरे आय गजनाथने हरि बोला जनार्दने हरि बोला हरि मुखी गाता हर पद चिंता हरि मुखी गाता हर पद चिंता हरि बोला हरि बोला हरि मुखी गाता चिंता हरि मुखी गाता हर पद चिंता नहीं मागुता जन्म गेले जन्म
अण्णांचा हा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम त्यांना आपल्याकडून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. आज या ठिकाणी या सेवेतून भगवंताकडे देवाकडे एकच मागणं मागते की देवा तुझा नियम आहे ना की घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उधार. हरिपाठ सांगतो की देवाची द्वारी उभाक्षण भरी तिने मुक्ती जारी साजीर. तू 4 मुक्त्या देतोस ना तर एक काम कर, आज या ठिकाणी अण्णा तुझ्या दारात उभे असतील, आम्हाला 4 मुक्त्या नको, त्यातली एकच मुक्ती दे आणि अण्णांना या सृष्टीत अमर कर. पुनरुपी जन्मही नको आणि पुनरुपी मरणही नको. त्यांची प्राणज्योत ही कायमची तुझ्या प्राणज्योतीत विलीन करून घे. एवढंच मी देवाकडे मागणं मागते. आणि आजच्या सेवेतून जेवढं काही चांगले बोलले असेल ते सर्व माझ्या परमेश्वराचं साधू संतांचं आहे. कारण आजपर्यंत मी एकही ओवी लिहिली नाही, एकही श्लोक लिहिला नाही, एकही अभंग दिलेला नाही. कारण त्या सर्व भगवंतच आहे, साधू संतांचे. आपण फक्त एक करता आणि आपण फक्त एक करताय, तोच करता आणि तोच करविता. आपण फक्त एक कारण मात्र आहे महाराज, त्याचं सत्तेने सर्व चालतं महाराज. म्हणून या ठिकाणी माझ्या तोंडून काही अपशब्द गेले असेल, कुणाचं मन दुखवलं गेलं असेल त्याबद्दल मी सर्वांची माफी मागते. आणि या ठिकाणी आजच्या सेवेला आणि आज या ठिकाणी साधू संतांच्या परमेश्वराच्या आणि तुम्हा संत माबापांच्या चरणावर आजची सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर रंग बोलावे अंधकारे विठू आमचे बाबा सहित झाला भक्त वाडवेर झाला गोपा वैकुंठाचे रंग बोलावे
भगवान की जय विठ्ठल बाबुनी मंदिरी पांडुरंगाया संताची निर्विहीची मदरी आणि तुझे काही तुका म्हणे आता बुदरतो होई मज ठेवी पायी संताची या संताची निर्विहीची मदरी आणि तुझे काही न मागू देवा।